आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। वांजरीची डोलामाईट खदान बंद करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी। वणी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजरी येथील डोलामाईट खदान बंद करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। डोलामाईटसाठी खोदलेल्या खदानीत बुडून 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई झाल्यास पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। खदान मालकाने अपघातग्रस्त कुटुंबाला कुठलीही आर्थिक मदत दिलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे। ही जीवघेणी खदान अजूनही सुरूच आहे, त्यामुळे ही खदान आणखी किती निरपराधांचा बळी घेणार असा प्रश्न पर्यावरण प्रेमीमध्ये निर्माण झाला आहे। या खदानीत सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही असाही आरोप निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष मोबिन शेख यांनी केला आहे। खदानीसाठी शासनाने दिलेल्या परवानगीच्या शर्ती अटींना येथे केराची टोपली मिळत आहे। खदानीला तटरक्षक लावण्यात आलेले नाही, तसेच येथे सूचना फलकही लावण्यात आले नाही। खदान मालकाने मनमानी पद्धतीने खोदकाम सुरू केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। मनमानी पद्धतीने सुरू असलेली खदान तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे करण्यात आली आहे। आपण जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांनी लोकदर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या याबाबतच्या प्रतिक्रिया। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख बोलत आहो। तरी मी एक निवेदन दिलं होतं। वणीपासून 5 किलोमीटर अंतरावर एक डोलामाईट नावाची एक खदान आहे। ते अत्यंत एवढी खराब होऊन आहे आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं खोदकाम झालेलं आहे। तरी तिथं एका वर्षा पहिले 3 मुलं तिथं बळी पडले होते त्या पाण्यामध्ये डुबून। तरी प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि ते कंपनीचे मालक त्यांच्या परिवाराला काही आर्थिक मदत दिली नाही। त्याकरिता मीनं उपविभागीय अधिकारीला मीनं ते निवेदन सादर केलेलं आहे आणि आमचे लाडके नेते अजितदादा पवार त्याच्या कार्यालयावर मुंबईला तेथेही मी एक निवेदन सादर केलेलं आहे। 15 दिवसाच्या आतात ते खदानीची डोलामाईट खदानाची चौकशी नाही झालीस तर आमच्या पक्षातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू।